हे जसे बाहेर आघात झालेले आहेत ना, तसे मनावर देखील आघात होतात आणि मनावर आघात झाले की माणूस भ्रमिष्ट देखील होऊ शकतो. सखू, तिच्या मनासारखं कर. रमाई, माझं नाव वापरतेस? लायकी तरी आहे का ग तुझी? रमाई रमाई गप, आता काढा घे. हा अगं असं काय करतेस? बुवाजोबा परत म्हणतील की काळजी घ्यायला सांगितली तरी काळजी घेतली नाही म्हणून. मला चोरडतील ना ते. तुला लवकर बरं व्हायचंय ना, मग घे काढा घे. हे बघ, मी तुझ्यासाठी गुळ पण आणलंय. पटकन काढा घ्यायचा आणि गुळाचा गाडा तोंडात टाकायचा, म्हणजे कडवटपणा जातो तोंडातला. या मुले थांब रमाई, गुळ गुळ. आवड थोडी शेव टाकली ना की अगदी छान चव लागते. आम्ही सकू आणि दिगू, सकूच्या माहेरी दोघेच ना, मग दोघांना चांगलं रान मोकळं मिळालं असेल ना. अहो, तिकडे सखूच्या माहेरी अगदी आनंद सोहळा रंगला होता. मग राजा राणीचा संसार आणि माझी भाची मोठी चतुर, तिच्या वडिलांचे कपडे दिले होते साध्या भोळ्या दिगूला घालायला. सखू आवडीने दिगूला खाऊ घालत होती आणि हा आपला भोळा साम चवीने जेवत होता. भाकरी काय, पिठलं काय. शी, पिठलं भाकरी, गरीबाचं अन्न. नाही, दुसऱ्या दिवशी शिरा केला ना सकाळी, मग नाही का आणला. सायंकाळी म्हणे त्या बुवा आजोबांना बोलवलं होतं म्हणे जेवायला घरी. आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी तर कहरच झाला. पुढे काय ते बोल ना, कशाला एवढी ताणतेस? सांगते. अहो, इथे हात भाजलेली रमा मावशी अंथरुणावर कळवळत होती आणि दिगू शेठ आपल्या राणीचे हात हातात घेऊन कौतुक करत होते. काय ग सखू, तुला किती भाजलंय ग. मला आलेलं बघताच दोघं चरकले. हो बाई, फरक काय? काय सहलीला गेलाय का? वनभोजन सुरू आहे वाटतं. भामाताई, अगं मग पुढे काय झालं? नाही, लवकर सांगून टाक त्यांना. तुला निघायचंय ना, मग ते राहून जायला नको. आणि शिवाय तुला रमाईचं दुःख, तिच्या जखमा बघवत नाही ना. चल चल आटप. अरे हो, मी सेवा करायलाच आली आहे इथे तिची. रमा मावशीसाठी ना मी धुणी भांडी सुद्धा करायला तयार आहे. हा, तिला थोडं बरं वाटू दे, मग जाईन ना मी. आणि सकू आपली किती लहान आहे बिचारी, तिच्यावर तरी किती भार टाकणार ना एकटीवर. येते हा मी. रमाई, आता चाटण घ्यायचा. चाटण नको नको मला. नको नको चाटण नको मला नको. आता कोण लहान मुलासारखं करताय? हे बघ रमाई, आपण औषध घेतलं ना की चटकन बरे होऊ. का असं काय करतेस? हात काढ.
चाटण घे. नाही अगं हे टवळे, जास्त हुशारी केलीस ना तरी बीच तुझा गळा दाबेन. काय ग, माझ्या भावाला आधी माझ्यापासून दूर केलंस आणि आता माझ्या आईला माझ्यापासून तोडायला बघतीयस. दिसतेस तशी नाहीयेस तू, थोडत कपटी आहेस. माझं नाव वापरून रमाईची फसगत करतेस. असं मी का करेन? माझ्या मनात सुद्धा आलं नाही हो असं. जे मी उमईसाठी केलं असतं तेच रमाईसाठी करते. अगं मुली, रमाई माझी आई आहे, ती तुला यमुना नावाने बोलवतीये. अहो पण सासूबाईंना कुठल्याही नावाने हाक मारले तरी मी त्यांची सेवा करणारच आहे ना. मी काय बोलतीये तुला कळत नाहीये का ग? उगाच मान हलवत तुझ्या चुरू चुरू बोलण्याला मी फसणार नाहीये. भिकारडी दरिद्री आहेस तू. यमुना होण्याची तुझी लायकी तरी आहे का? ते चाटणीकडे मी भरवणार माझ्या रमाईला. रमाई, रमाई, मी यमुना. घे चाटण घे. रमाई, रमाई. कोण आहेस तू? दूर हो. म्हणजे जवळ यायचं नाही. रमाई काय झालं? येतो तू कुठे गेली होती? मला एकटीला सोडू नकोस. मला एकटीला सोडू नको. हो मी कुठेही जाणार नाहीये रमाई, मी इथेच आहे. आपल्याला चाटण घ्यायचंय ना? हा चाटण दे. ही कोण आहे? लबाड धूर्त वाटते मला. ही लबाड धूर्त. हिला माझ्या जवळ फिरकू पण देऊ नकोस. कपटी पाताळ यंत्री वाटते मला. हाकल हिला. यामुळे हाकल तिला. रमाई शांत राहायचं हा, आणि हात जास्त हलवायचा नाही. हात दुखतो की नाही, काही हवं नको ते मला सांगायचं. घे चाटण घे.